डॉक्टर संपदा आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचं शिष्टमंडळ उपनेत्या या आज महाराष्ट्र पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी किशोरीताई आहेत। किशोरीताई, काय सांगाल, आज आपण भेट घेत आहात कायदा व सुव्यवस्था पोलीस अधिकाऱ्यांची, कसं काय नेमकी मागणी राहणार आहे आपली? बघा, फलटणमध्ये जे प्रकार घडलाय, ज्यांनी डॉक्टर होऊन आत्महत्या, म्हणजे डॉक्टर मुलीवर एवढा प्रेशर आलं की तिला आत्महत्या करावी लागली, आणि ती मुलगी इतक्या सर्वसामान्य घरातली होती की तिच्या आईवडिलांनी जे काही त्यावेळेला शिकवण्यासाठी जे काही कर्ज काढलं असेल काय, ते पूर्ण व्हायच्या आधीच त्या मुलीचा अंत झाला। या आईवडिलांचं कर्ज पैसे रुपये असेल किंवा ज्यांनी एवढे कष्ट केले ते काहीच तिला तो संधी मिळाली नाही। आणि त्याचबरोबर काळा चौकीमध्ये यादव मुलीच्यावर वार झाले। त्या मुलीवर वार करत असताना आमचा वाहतूक पोलीस निघाला, त्यांनी पाय खेचून त्या मुलीला नेलं, पण ती वाचू नाही शकली कारण तिच्यावर प्रचंड वार झाले होते। मग या महाराष्ट्रात चाललंय काय? 1500 रुपये देता, बोंबलून बोंबलून ते लोकांना सांगता आणि त्याच्यावरती मतं मिळवून सत्ता मिळवता। मग महाराष्ट्रातल्या आया बहिणी मुली यांचं संरक्षणाबद्दल काय? सोडणार नाही, एक एक कधी काय नंतर, आणि ज्याला बघून घेतात त्यांचा एन्काउंटर होतो। त्यामुळे आता असलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारवर महिलांचा विश्वास आता कमी होत चाललाय। खरं तर महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न, अनेक घटना या मुंबई किंवा राज्यभरात घडताना पाहायला मिळत आहेत। काल साताऱ्याच्या फलटणवरल्याच घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, एकालाही सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, असा देखील खोचक सवाल ते करतायत। होतं राजकारण करू नका, जेव्हा सत्तेत होतो तेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार याच्यावर केवढं राजकारण केलात, आणि त्या तेवढ्या राजकारणामध्ये 50 खोके सगळे बाहेर आले। मग ते राजकारण होतं ना। राजकारण आम्ही राजकारण नाही करत आहे, आम्हाला मुलींना संरक्षण द्या, मुली बाळी आमच्यासारख्यांना संरक्षण द्या। रात्री अपरात्री, आता हे दिवसा घडतंय, हे रात्री अपरात्री नाही, हे दिवसा घडतंय। मग आपलं जो एक सरकारचा धाक आहे तो आहे का? आणि सगळं तुम्हीच करणार आणि राजकारण नाही करायचं, सगळं तुम्हीच करणार, राजकारण नाही करायचं, बोलायचं पण नाही। एवढी दहशत, ही दहशत आहे, बोलू पण नका। त्यामुळे असं नाही होणार। बाबासाहेबांच्या संविधानाच्या ॲक्टप्रमाणे आम्ही आमचं विरोधी म्हणून व्यक्त होणारच। आणि त्याबरोबर ज्या पद्धतीने मुलींना, म्हणजे ती मुलगी डॉक्टर, आरोप होत आहे पोलिसांवर, काय संबंध काय? म्हणजे पोलीस कुठपर्यंत पोहोचले, आणि जे पोलीस यांना पकडतात तेच आरोपी होत आहेत। काळा चौकीत पण तसंच झाले। काय म्हणजे ह्या महाराष्ट्रात हा एक काय एक राजकीय प्रश्न आहे। सध्या आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिका निवडणुका या तोंडावर आहेत, आणि अशा आता युत्या आणि आघाड्या होताना पाहायला मिळत आहेत। शिंदे गटातनं आपण पाहिलं तर 50-50चा हा फॉर्म्युला ठेवण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे भाजपकडनं 150 जागांच्या संदर्भातली घोषणा ही देखील करण्यात आलेली आहे। असं पाहता 50-50 कशाला? 227 तुम्ही घ्या, 227 तुम्ही घ्या, सरकार आहे ना, काही करू शकतात ना, तर तुम्ही घ्या आणि तुम्हीच लढा। 50-50 कशाला? ठाकरे बंधूंच्या मध्ये ठाकरे बंधू एकत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीने पायाखालचं सगळं सरकतंय, आणि त्याच्यानंतर होणारं वातावरण निर्मिती, शिंदे साहेबांचं तर बघितलंय की वोट दरेगाव नाही तर वोट दिल्ली, याच्या पलीकडे कुठे आहे त्यांचं काय जाणं? एकूणच जर आपण पाहिलं तर घाटकोपर असेल, जोगेश्वरी किंवा पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात दोनही पक्षांकडनं जास्तीचा जोर लावला जाताना पाहायला मिळत आहेत, कारण त्या साईडला जागा जास्त आहे आणि तिथल्या जागांवरती जर प्राबल्य मिळालं तर महापौर बसण्यासंदर्भात शक्यता जास्त असते असं म्हटलं जातं। त्यामुळेच ही संपूर्णता ओढाताण चालू आहे। नाही, प्रत्येक जण तर आम्ही तर आणणारच आमचा महापौर,
पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने यांचा कॉन्फिडन्स वाढतोय त्याचा कॉन्फिडन्स आता बऱ्यापैकी सगळ्यांनी लूज केलाय. आगंतुक मतदार घालून बोगस मतदारांची यादी फुगून जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स आजही त्यांच्याकडे दिसतोय. पण आमची पण बारीक करडी नजर आहे. आमचेही आमदार निवडून आलेत मुंबई शहरात, त्यामुळे मुंबईचा महापौर आमचाच बसणार. ठाकरे बंधू दोन्ही एकत्र जरी आले असले तरी डबल ढोलकी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे संबोधतायत. पायघड्या तुम्हीच घालत होता ना काय. तर या होत्या किशोरीताई, ज्या नुकत्याच सातारा फलटण येथील घटनेच्या निषेधार्थ त्या कायदा व सुव्यवस्थेच्या अधिकारी यांना भेटायला त्या ठिकाणी जात आहेत. ची मागणी ही प्रामुख्याने महिला सुरक्षेसंदर्भात राहणार आहे. जर्नलिस्ट कृष्ण कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.